हॅलो स्टुडंट, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 या लेसनमध्ये या आधीच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि ह्यूमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. दोन्ही सिस्टीमचे आपण स्ट्रक्चर स्टडी केलेले आहेत आणि गॅमेट फॉर्मेशन जे आहे ते सुद्धा आपलं झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करणार आहोत फर्टिलायझेशन. सो व्हॉट इज फर्टिलायझेशन? सी, फर्टिलायझेशनमध्ये यांनी वेगवेगळ्या कन्सेप्ट दिलेल्या आहेत, या तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यायचे आहेत. फर्स्ट, फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओहम. सो स्पर्म ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तयार होणारी सेल आहे किंवा मेल गॅमेट आहे आणि ओहम ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तयार होणारा फिमेल गॅमेट आहे. सो मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं युनियन किंवा फ्युजन होऊन सिंगल झायगोट तयार होणं ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसला फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. तुम्ही बघू शकता, बघा सपोज हा एग असेल आणि हा स्पर्म, तर या दोन सेल एग आणि स्पर्म जेव्हा एकमेकांशी फ्यूज होतात आणि सिंगल सेल तयार होते, त्या सेलला आपण झायगोट असं म्हणतो. तर ही झायगोट तयार होण्याची जी प्रोसेस आहे, या प्रोसेसला फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. तर फर्टिलायझेशन आहे ते दोन टाईपचं असू शकतं, इंटरनल फर्टिलायझेशन अँड एक्सटर्नल फर्टिलायझेशन. इन केस ऑफ ह्युमन बिईंग फर्टिलायझेशन जे आहे ते इंटरनल आहे. तर इंटरनल फर्टिलायझेशन म्हणजे काय? तर फ्युजन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट इनसाइड द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम, इट इज कॉल्ड ॲज इंटरनल फर्टिलायझेशन. आणि जेव्हा मेल आणि फिमेल गॅमेट बॉडीच्या बाहेर एन्व्हायरमेंटमध्ये फ्यूज होतात, तेव्हा त्याला म्हटलं जातं एक्सटर्नल फर्टिलायझेशन. सो ह्युमन बिईंगमध्ये जे बघायला मिळतं ते इंटरनल फर्टिलायझेशन आहे. काही ॲनिमल असेही असतात ज्यांचं फर्टिलायझेशन एग किंवा मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं जे फ्युजन आहे ते बॉडीच्या बाहेर होतं, एक्सटर्नल फर्टिलायझेशन असतं. तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, एग किंवा ओहम ही जी सेल आहे, हा जो गॅमेट आहे हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तयार झालेला आहे आणि स्पर्म हा जो गॅमेट आहे तो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तयार झालेला आहे. यांचं फ्युजन किंवा युनियन व्हायचं असेल तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तयार झालेला स्पर्म आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तयार झालेला ओहम फ्युजनसाठी एकत्र आले पाहिजेत. मग ते कसं एकत्र येतात बघा, ड्युरिंग कॉप्युलेशन. कॉप्युलेशन म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स. सो सेक्शुअल ॲक्ट किंवा सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळी जेव्हा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तयार झालेलं सीमेन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या व्हजायनामध्ये रिलीज केलं जातं, तर हे जे ॲक्ट आहे रिलीज ऑफ सीमेन इन द व्हजायना, इट इज कॉल्ड ॲज इजॅक्युलेशन. ती जी प्रोसेस आहे त्याला इजॅक्युलेशन असं म्हटलं जातं. सो इजॅक्युलेशननी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तयार झालेलं सीमेन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या व्हजायनामध्ये रिलीज केलं जातं. आता तुम्हाला सीमेन व्हजायना या कन्सेप्ट माहिती आहेत. सो तरीसुद्धा एकदा बघा, सीमेन म्हणजे काय असतं? तर सीमेन म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तयार झालेले स्पर्म आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ज्या वेगवेगळ्या ग्लँड्स आहेत त्या ग्लँडचं सिक्रिशन ऑफ व्हेरियस ग्लँड्स, वेगवेगळ्या ग्लँडचं सिक्रिशन. मग ग्लँड्स कुठल्या सांगितलेल्या? प्रोस्टेट ग्लँड, कॉपर्स ग्लँड अँड सेमिनल व्हेसिकल. ह्या ज्या ग्लँड्स आहेत या ग्लँडचं सिक्रिशन आणि स्पर्म ह्या दोघांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो? सीमेन. तर हे सीमेन तयार झालं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये, तिथून कॉप्युलेशनच्या वेळी हे सीमेन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या व्हजायनामध्ये रिलीज केलं जातं. सो हे जे रिलीज करण्याची जी प्रोसेस आहे याला इजॅक्युलेशन असं सुद्धा म्हटलं जातं. आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे ती सिस्टीम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता ती सिस्टीम काय आहे बघा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काल आपण स्ट्रक्चर स्टडी केलेलं आहे. याच्यामध्ये हा जो पार्ट आहे, सो इथं ओव्हरी, ओव्हिडक्ट, सो हे मेन पार्ट येतात फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये. युटेरस आहे, ओव्हिडक्ट आहे, ओव्हरी आहे, हा व्हजायना आहे. सो सीमेन रिलीज करताना या व्हजायनामध्ये रिलीज केलं जातं. व्हजायनामध्ये जेव्हा सीमेन रिलीज केलं जातं तेव्हा त्यातले स्पर्म जे आहेत ते अपवर्ड डिरेक्शनने ट्रॅव्हल करतात. व्हजायनामधून ते युटेरसमध्ये येतात आणि युटेरसमधून हे स्पर्म ओव्हिडक्टकडे जातात. आता बघा,
ओव्हरीमध्ये तयार झालेले जे एग आहेत ते एग ओव्हरीमधून कुठे एंटर करतात, ओव्हिडक्टमध्ये, आणि हा जो स्पर्म व्हजायनामध्ये रिलीज केलेला तिथून तो ओव्हिडक्टपर्यंत ट्रॅव्हल करतो. या दोघांचं फ्युजन म्हणजे एग आणि स्पर्म यांचं युनियन, एकत्र येणं जे आहे ते ओव्हिडक्टमध्ये होतं. सो दिस इज फर्टिलायझेशन. आणि फर्टिलायझेशन कुठे झालं, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या ओव्हिडक्टमध्ये झालं. सो काही मिलियनमध्ये स्पर्म जेव्हा सिमेन रिलीज केलं जातं, त्या 1-2 mlच्या सिमेनमध्ये जवळपास मिलियन्स ऑफ स्पर्म त्याच्यामध्ये असतात. तर या मिलियन ऑफ स्पर्ममधला फक्त एकच स्पर्म एगला फर्टिलाइज करू शकतो. मग असा प्रश्न पडतो, जर एकच एग आणि एकच स्पर्म यांचं फ्युजन होणार आहे, जसं एकच एग तयार झाला आहे तसे स्पर्मसुद्धा एखादा असेल तर सफिशियंट आहे. एवढे मिलियनमध्ये स्पर्म असण्याची काय गरज आहे, तर तुम्हाला माहिती आहे स्पर्म जो आहे तो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमपासून ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमपर्यंत बरंच डिस्टन्स जे आहे ते त्या स्पर्मला ट्रॅव्हल करायचं असतं. आणि या डिस्टन्समध्ये बरेचसे स्पर्म जे आहेत ते किल होऊ शकतात. सो सक्सेसफुली तिथंपर्यंत स्पर्म कुठंपर्यंत, एगपर्यंत, ओव्हिडक्टपर्यंत पोहोचावेत यासाठी स्पर्मचा जो नंबर आहे तो मिलियन्समध्ये असतो. सो हे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट कॅल्क्युलेशन दिलेलं आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तिच्या रिप्रोडक्टिव्ह लाईफमध्ये किती एग मॅच्युअर होतात. तर रिप्रोडक्टिव्ह लाईफ म्हणजे काय, तर बघा फिमेलची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे तिचं मॅच्युरेशन असेल ते तिच्या प्युबर्टीच्या वेळी सुरू होतं. आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फंक्शनल किती दिवस राहते, तर तिच्या मेनोपॉजपर्यंत. सो बघा प्युबर्टीचा एज किती आहे, 10 to 17 इयर, आणि मेनोपॉजचं एज किती आहे, 45 to 50 इयर. इन शॉर्ट एग मॅच्युअर व्हायला सुरुवात कधी होणार आहे, जर आपण हे कन्सिडर केलं 10, 11, 12व्या वर्षापासून समजा प्रत्येक मंथला एक एग मॅच्युअर व्हायला सुरुवात झाली, त्याच्या आधी मॅच्युअर होत नाहीत, तिथपासून पुढे मॅच्युअर होतील. आणि हे किती दिवस मॅच्युअर होतील, तर त्या फिमेलच्या 45 to 50 इयर्स इथपर्यंतच एग मॅच्युअर होणार आहेत. तिथपासून पुढे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काम करायचं थांबवते. मग आता जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर बघा कोणत्याही फिमेल चाइल्डचा जेव्हा एखाद्या मुलीचा जन्म होतो तेव्हा जन्मता तिच्या ओव्हरीमध्ये जवळपास 2 ते 4 मिलियन ओव्हा असतात. फक्त हे जे ओव्हा आहेत हे इमॅच्युअर स्टेटमध्ये असतात. या ओव्हांचं मॅच्युरेशन कधी सुरू होतं, प्युबर्टीच्या वेळी. किती मॅच्युअर होतात, प्रत्येक मंथला एक मॅच्युअर होतो. किती दिवस मॅच्युअर होतात, त्या फिमेलच्या मेनोपॉजपर्यंत. जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 10 इयरपासून ते 50 इयर्सपर्यंत आपण टोटल किती इयर्स आहेत हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. प्रत्येक इयरमध्ये 12 मंथ्स असतात आणि प्रत्येक मंथमध्ये एक ओव्हा, एक एग जो आहे तो मॅच्युअर होतो. सो या वेळी जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ऑन ॲन ॲव्हरेज, एक्झॅक्ट नाही नंबर, ऑन ॲन ॲव्हरेज 400 ओव्हा मॅच्युअर होतात. 400 ओव्हा मॅच्युअर झाले, पण आहेत किती, 2 to 4 मिलियन ओव्हा ओव्हरीमध्ये. मग फक्त 400 मॅच्युअर झाले आणि बाकीच्या ओव्हांचं काय झालं, तर ते ओव्हरीमध्ये डिजनरेट होतात, तिथंच किल होतात. सो दिस इज अबाउट दी कॅल्क्युलेशन ऑफ मॅच्युरेशन ऑफ एग इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सगळ्यांना ही कन्सेप्ट कळली का बघा. फर्स्ट, व्हॉट इज फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन इज युनियन ऑफ एग अँड स्पर्म. फर्टिलायझेशन in case of human being, it is internal. How it take place? So see, during fertilization, during copulation, semen is ejaculated in vagina. From that semen, sperm travels from vagina towards the uterus and from uterus towards the oviduct. Out of few million ova, out of few million sperm, only one sperm fertilizes the ओहम. फक्त एखादा स्पर्म ओहमला फर्टिलाइज करतो. मग आता बाकीचे जे स्पर्म आहेत ते त्या ठिकाणी किल होतात. त्यानंतर नेक्स्ट किती एग मॅच्युअर होतात, तर ओव्हरीमध्ये आहेत 2 ते 4 मिलियन ओव्हा इमॅच्युअर स्टेपमध्ये, पण त्याच्यामधले फक्त 400 ओव्हा त्या फिमेलच्या पूर्ण रिप्रोडक्टिव्ह लाईफमध्ये मॅच्युअर होतात. रिमेनिंग ओव्हा जे आहेत ते डिजनरेट केले जातात. त्यानंतर पुढे जो एक बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्समध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ती इन्फॉर्मेशन काय आहे बघा. फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह लाईफमध्ये शेवटी म्हणजे मेनोपॉजच्या जवळ, म्हणजे तिच्या एजच्या 40च्या जवळपास जे काही एग मॅच्युअर होतात बघा. जेव्हा त्या फिमेलचं एज
39, 38 किंवा 40 असेल आणि तेव्हा जर एग मॅच्युअर होत असतील तर ते एगसुद्धा जवळपास 40 इयर्स ओल्ड असतात. कसं काय बघा, एग कधीपासून आहेत फिमेलच्या ओव्हरीमध्ये? तिच्या बर्थपासूनच आहेत. फिमेल किती एजची झालेली आहे? सपोज 40 इयर्सची आहे आणि तिच्या ओव्हरीमध्ये जर एखादं एग मॅच्युअर होत असेल तर ते एगसुद्धा किती ओल्ड झालं? 40 इयर्स ओल्ड एग झालं. मग जर एवढं ओल्ड झालेलं एग असेल तर त्याला सक्सेसफुली डिव्हिजन कंप्लीट करता येत नाही आणि सक्सेसफुल डिव्हिजन कंप्लीट जर झालं नाही आणि असाच जर ओव्हा स्पर्म बरोबर जर फ्यूज झाला तर त्याच्यामधून तयार होणारं जे फिटस आहे त्याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटीज राहतात, लाईक डाऊन सिंड्रोम. तुम्ही डाऊन सिंड्रोम, क्लिनेफिल्टर सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम हे सिंड्रोम 9th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेले आहेत. तर ते डिसिजेस काय आहेत ते तुम्हाला आता माहिती आहे. सो बघा, जर खूप ओल्ड एग असेल म्हणजे फिमेलचं एज जर जास्त झालेलं असेल जवळपास 39, 40 या रेंजमध्ये तर तिचे एग कसे झालेले असतात? ओल्ड. आणि हे जे ओल्ड एग आहेत ते त्यांचं डिव्हिजन सक्सेसफुली कंप्लीट करू शकत नाहीत आणि त्यामुळे त्या एगपासून तयार होणारं जे फिटस आहे ते प्रॉपर किंवा त्या फिटसमध्ये ॲबनॉर्मॅलिटीज राहतात. सो ही इन्फॉर्मेशन त्या बॉक्समध्ये दिलेली आहे, सगळ्यांनी ती रीड करायची. त्यानंतर पुन्हा अजून एक बॉक्स दिलेला आहे खाली आणि त्याच्यामध्ये ह्युमन बिईंगमधलं सेक्स डिटर्मिनेशन जे आहे ते दिलेलं आहे. सो ते काय आहे ते बघा सगळ्यांनी. सो नेक्स्ट जो ॲक्टिव्हिटी बॉक्स दिलेला आहे त्या ॲक्टिव्हिटी बॉक्समध्ये एग आणि स्पर्म यांच्या फ्युजननी फिटस डेव्हलप होतं हे आता आपल्याला माहिती आहे. पण हे जे फिटस आहे ते बॉय असणार की गर्ल असणार हे कशावरती डिपेंड करतं? तर त्या एग आणि स्पर्ममधून येणाऱ्या सेक्स क्रोमोझोमवरती डिपेंड करतं. सो यासाठी तुम्हाला क्रोमोझोम, त्यांचा नंबर, सेक्स क्रोमोझोम काय आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. सो काय दिलेलं आहे बघा नेक्स्ट. सी, इन केस ऑफ दी ह्युमन जी जर्म सेल असते ही जर्म सेल डिप्लॉइड असते. डिप्लॉइड जर्म सेल याचा अर्थ होतो क्रोमोझोम किती असणार त्याच्यामध्ये? 46 क्रोमोझोम. हे जे 46 क्रोमोझोम आहेत या 46 क्रोमोझोमपैकी हे जे 46 क्रोमोझोम आहेत यांनाच आपण 23 पेअर्स असं सुद्धा म्हणू शकतो. 23 जोड्या म्हणजे टोटल किती झाले? 46. आता बघा, हे जे 23 पेअर्स आहेत या 23 पेअर्समधल्या 22 पेअर्स जे आहेत त्या कशाचे असतात? ऑटोसोम्स, म्हणजे बॉडीचे कॅरेक्टर ठरवणारे क्रोमोझोम. आणि एक पेअर जे आहे ते कशाचे असते? सेक्स क्रोमोझोमचे असते. सो पुन्हा एकदा बघा, ह्युमन बिईंगमध्ये जर्म सेल, इनफॅक्ट सगळ्याच सेलमध्ये क्रोमोझोम जे आहेत त्या डिप्लॉइड आहेत म्हणजे 46 क्रोमोझोम आहेत. 46 क्रोमोझोम यालाच आपण 23 पेअर्स असं सुद्धा म्हणतो. या 23 पेअर्समध्ये 22 पेअर्स ऑटोसोम्स असतात आणि एक पेअर जे आहे ते कशाचे आहे? सेक्स क्रोमोझोमचे. आता मेल आणि फिमेलमध्ये सेक्स क्रोमोझोम वेगवेगळे आहेत. ते कसे बघा? इन मेल हे जे क्रोमोझोम आहेत याच्यामध्ये 22 पेअर्स ऑटोसोमचे असतात आणि एक पेअर जी सेक्स क्रोमोझोमची आहे ते सेक्स क्रोमोझोमच्या पेअरमध्ये एक एक्स आणि एक वाय असा क्रोमोझोम. सो मेलमध्ये कंडिशन असते 22 पेअर्स प्लस एक्स वाय ही कंडिशन असते. हेच जर आपण फिमेलमध्ये बघितलं तर बघा, इन फिमेल हे जे क्रोमोझोम आहेत इथं 22 पेअर्स ऑटोझोम्स असतात प्लस एक पेअर जी आहे ती कशाची आहे? सेक्स क्रोमोझोमची आहे. मग इथेही पुन्हा 22 प्लस हे जे सेक्स क्रोमोझोम आहेत ते एक्स
एक्स अशा असतात. सो मेल आणि फिमेल यांच्यामधला डिफरन्स नीट लक्षात घ्या. 23 पेअर्सपैकी 22 पेअर्स ऑटोझोम बॉडी कॅरेक्टर ठरवणारे क्रोमोझोम आणि एक पेअर जी आहे ती सेक्स क्रोमोझोमची. हे सेक्स क्रोमोझोम मेल आणि फिमेलमध्ये वेगवेगळे आहेत. मेलमध्ये असतात XY आणि फिमेलमध्ये असतात XX. सो बघा इथं 22 पेअर्स आहेत. ओके, मग आता जेव्हा फर्टिलायझेशन होणार आहे तेव्हा काय कंडिशन असते बघा. जेव्हा एग आणि स्पर्म यांचं फर्टिलायझेशन होतं तर त्याच्या आधी ही जी जर्म सेल आहे ही जर्म सेल कशी आहे, डिप्लॉइड आहे, 2n आहे. मग डिप्लॉइड कंडिशनमध्ये क्रोमोझोम किती असतात, 46. मग हे जे 46 क्रोमोझोम आहेत ते डिवाइड होऊन हॅप्लॉइड सेल तयार होतात. मग आता जर तुम्ही मेलमध्ये बघाल तर मेलमध्ये अशी कंडिशन आहे 44, 22 पेअर्स म्हणजेच 44 प्लस XY. आणि फिमेलमध्ये जर आपण कंडिशन बघितली तर त्यांच्याकडे 44 प्लस XX असे 6 क्रोमोझोम असतात. ही जर एक सेल असेल आणि ही 2 पार्टमध्ये जर डिव्हाइड झाली तर या 44 क्रोमोझोमपैकी 22 क्रोमोझोम एका सेलमध्ये, 22 क्रोमोझोम दुसऱ्या सेलमध्ये आणि 6 क्रोमोझोममधला समजा X इकडे आणि Y या सेलमध्ये आला. फिमेलमध्ये जर तुम्ही बघाल तर 44 पैकी 22 क्रोमोझोम इकडे आणि 22 इकडे आणि XX पैकी एक X इकडे आणि एक X सपोज या सेलमध्ये आला आणि या पद्धतीनं हॅप्लॉइड सेल तयार झाल्या. हॅप्लॉइड का, डिप्लॉइड कंडिशनमध्ये क्रोमोझोमचा नंबर किती आहे 46 आणि हॅप्लॉइडमध्ये आता किती झाला 22 क्रोमोझोम प्लस एक X किती झालं टोटल 23. असं प्रत्येकामध्ये 23 क्रोमोझोम आहेत. मग आता तुम्ही बघा मेलमध्ये 2 प्रकारचे स्पर्म तयार झालेत, X क्रोमोझोम असणारा आणि Y क्रोमोझोम असणारा. फिमेलमध्ये जे एग तयार झालेत सगळे एकसारखेच आहेत, प्रत्येक ह्याच्यामध्ये क्रोमोझोम कोणता आहे Xच आहे. त्यामुळे आपण फक्त एकच लिहूया 2 पैकी. त्यानंतर आता फ्युजन बघा. समजा हा स्पर्म आणि ही एग जर फ्यूज झाली तर कंडिशन काय असेल 22 प्लस 22 किती झाले 44 आणि X प्लस X XX. 44 प्लस XX ही कंडिशन कोणामध्ये असते, फिमेलमध्ये असते. म्हणजे ऑफस्प्रिंग काय असणार आहे, फिमेल असणार आहे. आणि जर हा स्पर्म या एक बरोबर फ्यूज झाला तर कंडिशन काय असेल 22 प्लस 22 44 आणि X प्लस Y XY. XY ही कंडिशन कोणामध्ये असते, मेलमध्ये. तर हा जो ऑफस्प्रिंग तयार होणार आहे तो असणार आहे बॉय. सो हे जे ऑफस्प्रिंग आहे ते आहे गर्ल आणि हे आहे ते बॉय. सो या पद्धतीनं ह्युमन बिंगमध्ये ऑफस्प्रिंग जे आहे त्याचं सेक्स काय असणार, ते फिटस मेल असेल की फिमेल हे कशावरती डिपेंड करतं, सेक्स क्रोमोझोमवरती. आणि पर्टिक्युलरली मेलकडून कोणत्या क्रोमोझोम येतो आहे, जर X क्रोमोझोम असणारा स्पर्म असेल तर ऑफस्प्रिंग फिमेल असतं आणि जर Y क्रोमोझोम असणारा स्पर्म असेल तर ऑफस्प्रिंग मेल असतं. सो दिस इज अबाउट सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग. यात एक स्टेटमेंट त्यांनी खाली दिलेलं आहे की हे जे मिओसिस मी तुम्हाला आत्ता सांगितलं हॅप्लॉइड सेल तयार होणं, तर मेलमध्ये हे मिओसिस जे आहे स्पर्मचं मिओसिस कंप्लीट मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्येच होतं. मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्येच हॅप्लॉइड स्पर्म जे आहेत ते तयार केले जातात. पण फिमेलमध्ये मात्र त्याचं मिओसिस कंप्लीट तेव्हाच होतं जेव्हा स्पर्म एगशी फर्टिलाइज होण्यासाठी सक्सेसफुली येतो किंवा स्पर्मचं हेड एगला जेव्हा स्टिक होतं, अटॅच होतं, तिथून पुढे त्या एगचं मिओसिस जे आहे ते कंप्लीट केलं जातं. सो ओहम जो आहे तो ओव्हरीच्या बाहेर जेव्हा रिलीज होतो त्यावेळी त्याचं मिओसिस कंप्लीट झालेलं नसतं. मात्र स्पर्म जो आहे तो मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्येच मॅच्युअर होतो, त्याचं मिओसिस जे आहे ते तिथंच कंप्लीट केलं जातं. सो दिस इज अबाउट सेक्स डिटर्मिनेशन. सो लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम या लेसनमध्ये आपण आज फर्टिलायझेशन, सेक्स डिटर्मिनेशन ह्या 2 कन्सेप्ट ज्या आहेत त्या स्टडी केलेल्या आहेत. सगळ्यांनी या दोन्ही कन्सेप्ट बुकमधून व्यवस्थित लर्न करा. क्वेश्चन जर विचारलास तर फर्टिलायझेशनची डेफिनेशन याच्यावरती असू शकतो. त्यानंतर सेकंड जे आहे ते ओल्ड एग जे आहेत त्यांच्यापासून होणारे फिटस ॲबनॉर्मॅलिटी असण्याचे चान्सेस का असतात आणि ह्या सेक्स डिटर्मिनेशनवरती सुद्धा क्वेश्चन असू शकतो. सो कन्सेप्ट व्यवस्थित लर्न करा. नेक्स्ट रिमेनिंग पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. सो थँक्यू.